साहेब किती काही म्हटलं तरी गृह खात्यांचं आता रोजच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पोलीस निर्हवलेले आहे. सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करू शकत नाही, ही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. सामान्य माणसाला न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे इतकी दहशत आणि पोलिसांवर पोलिसांची झालेली आहे. आणि कारण याचं हे आहे की खुलेआम महाराष्ट्रामध्ये सर्व धंदे राजरोसपणे सुरू आहे, सत्ता सुरू आहे, संपूर्ण ड्रग्स सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर सुरू आहे, बलात्कारांचं प्रमाण वापर. कोण सुरक्षित आहे राज्यामध्ये? ना महिला सुरक्षित आहे, ना विद्यार्थी सुरक्षित आहे. इतकं वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं, एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे. तीच घटना पलटणमध्ये त्या महिला डॉक्टरच्या संदर्भात झाली. पोलीस इन्स्पेक्टर आपला सब इन्स्पेक्टर सापडू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं. यामागे कोण कोण आहेत हे सर्व शोधलं पाहिजे. तो कितीही मोठा असू देत, कोणत्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही पक्षाचा नेता असू देत, जर त्याच्या माणसांनी त्यांनी कोणी काही केलं असेल यामध्ये कोणीही सुटता कामा नये. ज्याचा ज्याचा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा ज्या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल त्या सगळ्यावर कारवाई व्हावी अशीच आमची मागणी असणार आहे. कारण ही घटना महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी अशी घटना आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात धनगरांनी पत्र लिहिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना की आपको दिख रहा है कि बलात्कार होते जा रहे. कौन सुरक्षित है? ना महिला सुरक्षित है, ना बच्चे सुरक्षित है. खुलेआम अवैध धंधों का बड़ा, इसमें पुलिस हफ्तेखोरी बहुत बढ़ गई है. आम लोगों को कभी पुलिस स्टेशन में जाने का हिम्मत भी नहीं जुटा पा रही. पुलिस स्टेशन में जाने के बाद में आम लोगों को न्याय भी नहीं मिल रहा है, ना उसका कंप्लेंट ली जा रही है. इस तरह का वातावरण महाराष्ट्र में पहली बार हुआ है. और होम डिपार्टमेंट पूरी तरह, गृह मंत्री को इसमें पूरा फुल टाइम मंत्री की नियुक्ति करनी चाहिए. ये पूरा राजनीति भी करेंगे और होम डिपार्टमेंट भी संभालेंगे तो ये इस तरह की परिस्थिति निर्माण होगी. और वो महाराष्ट्र में हुई है. पलटन की घटना यही बताती है कि जो डॉक्टर के साथ में हुआ है, जिन्होंने उनके साथ में उनका टॉर्चर किया है, तो इसका मतलब यही है कि पुलिस के ऊपर किसी का धाक नहीं रहा. पुलिस बिल्कुल आवारा गुंडागर्दी करने पर उतारू हो गई है. उनको डर नहीं रहा, ना होम डिपार्टमेंट का डर रहा है. तो जब ऐसी घटनाएं होती है और कोई करता है तो कानून मैं हाथ में लेने की बात नहीं करूंगा, पर इनको इस तरह से रास्ते पर अगर दिख जाए तो इनकी सुताई तो जरूर करनी चाहिए कि दोबारा कोई हिम्मत इस तरह का नहीं करना चाहिए. ये हमारी भावना रही.